श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत व अभिनंदन आहे. श्री स्वामी समर्थ हा एक षडाक्षरी तारक मंत्र आहे. स्वामी महाराजांचे हे नाव नाही तर हा ब्रह्मांड गस्ती अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा प्लस मी असं होतं. स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे अज्ञान आहे. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा म्हणतात. आजची जी विषय आहे तो एक विचित्र किंतु एक सत्यकथा आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण मनाची शक्ती आहे की मनाची शक्ती जर आपल्याबरोबर असेल, ब्रह्मांड शक्ती जर आपल्याबरोबर असेल तर नक्कीच आपण कोणत्याही परिस्थितीमधून पार निघतो. ही एक सत्यकथा आहे. ती सोसायटीमध्ये नवीनच राहायला आली होती. ती सगळ्यांशी बोलायची. धीरे धीरे मैत्री तिची सगळ्यांशी झाली. धीरे धीरे कळलं की ती अध्यात्म, पूजा, मंत्र, स्तोत्र काही न करणारी, सडेतोड बोलणारी आणि सुधारणावादी मताची आहे. हे धीरे धीरे आम्हाला कळायला लागलं. तिच्याशी गप्पा आमच्या तशाच व्हायच्या. कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं तर साडी नेसून यायची. पण नंतर तिच्या काही ना काही कमेंट्स सुरूच असायच्या. नेहमी म्हणायची, तुम्हाला कंटाळा कसा नाही येत ग, हे सगळं करत बसतात, तासोन तास तुम्ही पोथी वाचता, तीच्या ती स्तोत्र म्हणतात, तुम्हाला या सगळ्यांनी काय मिळतं, काहीतरी तर नवीन करा, नवीन वाचा. मला माझ्या आईवडिलांनी जे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा दिली होती ना, ती तर मी डब्यात ठेवली. ती नेहमी आम्हाला सांगायची. पहिले काही दिवस यावरून आम्ही तिच्याशी चर्चा करायचो, पण ती ठामतेनेच उत्तर द्यायची. काही दिवसांनी आम्हाला लक्षात यायला लागलं की हिच्याशी काही गोष्टी करून ह्याचं काही निष्पन्न निघणारच नाहीये. मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर आपण बोलायचंच नाही. मैत्रीण म्हणून ती खूप छान आहे तर मग झालं, असू दे. आणि प्रत्येकाला स्वतःच मत असतं, त्याचप्रमाणे तो वागत असतो. असं सुरूच होत राहिले. बरेच वर्ष निघाले. त्याच्यानंतर एक दिवस काय झालं की तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला. ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली. हे तिला जाणवले. बोलणं अस्पष्ट व्हायला लागलं. नवऱ्याने विचार केला की हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यांनी ओळखलं आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटल गेल्यानंतर कळलं की मेंदूत रक्तस्राव झाला आहे. तो रक्तस्राव अगदी माइल्ड होता आणि लगेचच ॲडमिट केल्याने तिला फार फायदा झाला. हळूहळू सुधारणा होईल हे डॉक्टरांनी तिला सांगितले. रोज आपण ह्याचा इलाज करू आणि हिला आपण पाहू की ह्याच्यावरती काय असर होतो आणि काय फरक पडतोय. तशी ती बरेच दिवसात ती दवाखान्यात होती. नंतर ती थोडी बरी झाली, पण तिचे उच्चारण जे होते ना ते काही स्पष्ट येत नव्हते. तिला डिस्चार्ज मिळणार होता. त्या दिवशी डॉक्टरांनी तिला औषध कशी घ्यायची हे सांगितलं. सगळं काही तिला नीट समजवलं आणि ते सहज म्हणाले, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तर म्हणे हा सांगा. घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे, त्याचा परिणाम होतो. प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेले तेवढं उघडा. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. आणि जमलं तर विष्णू सहस्त्रनाम म्हणालास तर अजूनच उत्तम राहिले. डॉक्टरांचं हे बोलणे ऐकून आहे ना ती बिलकुल थक्क होऊन गेली होती आणि ती त्यांच्याकडे पाहतच राहिली की डॉक्टर असं काही सांगितलं आणि सांगेल असं काही तिला वाटलंच नव्हतं की डॉक्टर पण असं तिला काही सांगतील. तिने आता त्यावेळेस हो हो म्हणाली. घरी आल्यानंतर 4 दिवसांनी तिच्या मनात काय आले कोण जाणे. डॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे तर हा उपाय आपल्याला करायला हवा. ही गोष्ट तिच्या मनात आली. तिने मला फोन केला आणि सांगितले तुला हे कसं सांगू. तिला नीट बोलता येत नव्हतं, स्पष्ट उच्चारण नव्हता. तरी ती म्हणाली तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं. तर मी तिला म्हटलं अगं तुला बरं व्हायचं आहे ना, आता बाकी काही बोलूच नको. माझ्याकडे सज्जनगडावर रामदासी बुवांनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे,
ती तुला पाठवते, ती तू ऐक. कुठल्याही दुकानात तुला रामरक्षाचं पुस्तक अगदी 5 ते 10 रुपयात मिळेल. ते आणून घे आणि बघून म्हण. तिचा गळा दाटून आला होता आणि ती काही बोलू नव्हती शकत. एवढ्यात ती म्हणाली की राहू दे, उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस. मात्र शांतपणे, श्रद्धेने, मनोभावे म्हणत राहा. ती काही म्हणूच नव्हती शकत, पण तिचे भाव जे उठले होते ना, त्या भावांकरता मी तिला सांगितलं, राहू दे, उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस. मात्र शांतपणे, श्रद्धेने, मनोभावे म्हणत राहा. तुझा विश्वास नाही आहे ना, हे माहीत आहे. तरी बरं होण्यासाठी तरी कर. हेच समज की एक फिजिओथेरपीचा एक प्रकार आहे. असं समज थोडे दिवस करून बघू आणि मग आपण निवांत तुझ्याशी बोलू. मी तिला म्हटलं. काही दिवसांनी तिने मला भेटायला बोलवले. हे बघ, ती म्हणाली. मी तिकडे बघितलं तर चक्क काय झालं होतं. छोट्याशा देवघरात बाळकृष्ण अन्नपूर्णा ठेवले होते. शेजारी समई मन तेवत होती. समोर 2 निरांजन तबकात होत्या. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फूल वाहिली होती. शेजारीच रामाचा फोटो होता. त्याला मोगऱ्याचा गजरा घातला होता. मी बघतच राहिले. ती म्हणाली, काय झालं माहीत नाही, पण ऑनलाईन हे सगळं मागवलं. अंतरंगानुतच काहीतरी वाटलं असं करावं. खरंच ग, खूप शांत आणि समाधानी वाटत आहे. तुम्ही हे का करता? आता मला आजारी पडल्यानंतर मला सगळं कळतंय. इथे समोर बसून रामरक्षा म्हणताना काहीतरी भारल्यासारखंच वेगळंच वाटतं होतं. मला ते तुला शब्दात सांगता येणार नाही. मी तिला म्हटलं, राहू दे ग, तू तर अनुभवलंस ना, बरी झालीस, हे महत्वाचं. आता तू पण हा आनंद घे. तिला पसायदान, मनाचे श्लोक आणि हरिपाठ अशी पुस्तकं दिली. तिचे डोळे भरून व्हायलाच लागले होते. असू दे, होतं कधी असं तिला सांगितलं. ती पूर्ण बरी झाली या श्रेय डॉक्टरांचा आहेच आहे. मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने मानसिक आधार दिला. पूजा, जप, स्तोत्र, पठण यासाठी तर करायचे असतातच. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात, पण त्याचा हात हातात असू द्या. तो सांभाळतो. कोणीतरी एका अदृश्य शक्ती आहे, तिच्यावर विश्वास ठेवायचा असतो. जमेल तशी साधना करायची, श्रद्धेने भक्ती करायची. त्याने मन खंबीर बनतं. दोघांचा मेळ जमला की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं. डॉक्टर तर तिला म्हटले होते, काहीही नसेल तर तू नुसती 12 खडी तरी म्हणा. नाहीतर श्रीकृष्णाने तेच तर सांगितलं आहे. अगा 52 वर्णा पडता कोण मंत्रू आहे पांडुसुता. तर ही एक मनाची शक्ती आहे. मनाची शक्ती आणि ब्रह्मांड शक्ती जेव्हा दोघांचं मेळ होतं ना, तर एक वेगळाच आनंद होतो. संबंध शरीर नीट होतच होतं, पण मनामध्ये एक शक्ती जागृत होती, जी आपल्याला पुढे वाढण्याकरता एक संयम, आधार आणि मनामध्ये उत्साह प्रदान करते. जर हे ज्यांची पण सत्यकथा आहे, त्यांच्यावर हा खूप सुंदर अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे माझे दुसरे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. खूप खूप आपल्याला मनापासून धन्यवाद. आपण हा माझा व्हिडिओ ऐकण्यास. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.